हाय हॅलो मी दीपाली. माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. हो, जरा थांबा. व्हिडिओ ओपन केला तर सबस्क्राईब तेवढं करून जावा. खूप छान असा हा व्हिडिओ आहे, सर्वांना आवडेल असा आणि सर्व महिलांसाठी खूप महत्त्वाचा. प्रत्येकीला कोरफडीचे फायदे तर माहितीच आहेत. पण आपण करतो वापरायचा कंटाळा. आपण वापरायचा कंटाळा करतो, त्यामुळे आपल्याला खूप तोटे होतात. तोटे होतात म्हणजे आपले केसांसाठी आपल्याला कोरफडीचे खूप सारे फायदे आहेत. म्हणून म्हटलं तुमच्यासाठी एक छानसा मी जो वापरते तो कोरफडीचा शॅम्पू बनवावा. त्याचा एक अगदी छोटासा व्हिडिओ बनवला आहे. कुठेही स्किप न करता नक्की बघा. या कोरफडीचे, या शॅम्पूचे खूप सारे फायदे तुम्हाला होणार आहेत आणि अगदी घरच्या साहित्यातच आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरचे सर्व व्हिडिओ अगदी घरगुती साहित्यात होणारे आहेत आणि घरगुती साहित्यातच हाही शॅम्पू होणार आहे. अगदी छोटासा व्हिडिओ आहे, तो कुठेही स्किप न करता पहा. ही झाडं, ही कोरफड, ही बऱ्याचशाच कुंड्या वगैरे दिसत आहेत ना, त्या माझ्याच दारातल्या आहेत. आता कुणाकुणाच्या दारात कोरफड मिळेल हे मला कमेंट करून फक्त सांगा. आपल्या गृहिणींच्या सर्वांच्या दारात जवळजवळ कोरफड तर आपण लावलेलीच असते. पण ती लावलेली असते म्हणजे ती फक्त शोसाठीच असते बरं का. आपण तर तिचा वापरच करत नाही. आपण वापर करायला विसरतो. त्यामुळे काय प्रॉब्लेम आपल्याला येतो, आपले केस गळतात, आपले केस पांढरे पडतात, आपले केस खूप विरळ होतात. आपल्या केसांची वाढ खुंटते, आपल्या केसांना फाट्या फुटतात, असे खूप सारे तोटे आपल्याला होतात. एक फक्त ते म्हणजे आपण कोरफड, मेथी, कढीपत्ता अशी घरगुती साहित्यात होणारे तेल म्हणा किंवा शॅम्पू म्हणा आपण वापरत नाही म्हणून. आपण पार्लरला गेलो की एकदम हजार-हजार रुपये खर्च करतो. ज्यावेळी आपली केस गळतात त्यावेळीही आपण विकतचं तेल आणून वापरतो. पण हे अशा प्रकारचं साहित्य, हे अशा प्रकारची झाडं वगैरे आपल्या दारी असतात, तरी आपण त्यांचा काही फायदा करून घेत नाही. याचं फार मोठं दुःख आहे. आता बघा, मी छान प्रकारे मी जो वापरते तो कोरफडीचा शॅम्पू तयार केला आहे. ही कोरफड, हे जाईचं फूल, कढीपत्त्याचं झाड हे तर माझ्या दारातच आहेत. त्यामुळं मी तुम्हाला म्हटलं तुमच्यासाठी एक छान प्रकारे एक छानसा सुंदरसा व्हिडिओ बनवावा. आता तो आपण व्हिडिओ करायला चालू करूया. मी काय केलं, मी अंगणातली छान प्रकारे एक मोठी कोरफडीचं पान घेऊन आले. त्या कोरफडीत किती गाभा आहे बघू शकता तुम्ही. असं छान प्रकारे मोठं कोरफडीचं पान आणायचं, ते स्वच्छ धुवायचं आणि त्याची एक बाजूची साल असते ती पूर्ण काढायची. ही साल का काढायची बरं? कारण की याचा गाभा पूर्ण मोकळा होतो आणि ज्यावेळी आपण हे सर्व पदार्थ शिजत टाकतो, त्यावेळी तो पटकन शिजतो किंवा त्याच्यातला रस पटकन आपल्या त्या पाण्यात उतरतो. सालीमुळं काय होतं, जरा शिजायला जास्त वेळ लागतो. आपल्याला जर फास्ट हे शिजवायचं असेल, तर दोन्ही बाजूच्या साली काढून फक्त तुम्ही गाभा वापरू शकता. आता अशा प्रकारचे शॅम्पू, अशा प्रकारचे तेल कोण कोण बनवतं ते कमेंट करून मला नक्की सांगा बरं का. मी माझं घरचं तेल कोरफडीचं सर्व पदार्थ कसे टाकून बनवते त्याचाही व्हिडिओ बनवणार आहे. त्याही तेलाचा खूप फायदा आहे. खूप छान ते तेल होतं. ते तुम्हीही करून बघा आणि हा शॅम्पू आपण आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा वापरला तर आपल्या केसात अजिबात कोंडा होत नाही. आपले केस जर विरळ असतील तर ते दाट व्हायला मदत होते आणि खूप लांबही होतात केस. आपल्या केसांच्या फाटा पूर्ण कमी होतात. आता आपण घेतली होती ती कोरफड चिरून छानपैकी 2 ते 3 एका वेळचाच मला शॅम्पू माझ्या एकटीसाठी करायचा आहे म्हणून मी थोडंसंच घेतलं आहे साहित्य. 2 आपली जाईची फुलं, त्याच्यानंतर ही मेथी आहे. मेथी मी 3 तास तर भिजत घातली होती. आपले पोह्याचे चमचे 4, 4 चमचे मेथी आणि 1 वाटी पाणी आणि थोडंसं तांदूळ. तांदूळ ही आपण तांदळाच्या पीठही वापरू शकतो किंवा तांदूळही वापरू शकतो. पण हे आपण जास्त वेळ शिजवणार आहोत त्यामुळं आपण तांदूळ घातले तरीही चालतील. अगदी या कोरफडीतला, या फुलांच्यातला, या मेथीतला, या कढीपत्त्यातला छान प्रकारे रस उतरेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता.
आता आपण हे 10 ते 15 मिनटं अगदी छान प्रकारे शिजवणार आहोत. आपण 1 वाटी पाणी टाकलं आहे. आता आपण अर्धी वाटी पाणी होईपर्यंत हे छान प्रकारे शिजवणार आहोत. जोपर्यंत हे छान प्रकारे शिजत नाही, खळखळ उकळत नाही, तोपर्यंत यातला रस कोरफड विरघळत नाही किंवा या फुलातला, या कढीपत्त्याच्या पानातला रस त्यात उतरत नाही. इथपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. आपल्याला जर सकाळी अ, लवकर उठून हे शिजवायला जमत नसेल, तर आपण आदल्या दिवशी रात्री याची पूर्वतयारी करून ठेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त हे पातेलं आपले अंघोळीचे पाणी तापेपर्यंत शिजवलं तरीही खूप छान यात रस उतरतो आणि हा खूप छान प्रकारे शॅम्पू तयार होतो. तुम्ही पाहू शकता आता आपले 5 ते 10 मिनटं होत आली आहेत. हे शिजवून असं हे चमच्यानं थोडंफार कधीतरी आधीमध्ये तुम्ही हलवून घेऊ शकता. म्हणजे सर्व पदार्थ अगदी व्यवस्थित छान प्रकारे शिजतात. हे पाणी असं हिरवट होतं, पण खूप आपल्या केसांसाठी हा शॅम्पू खूप लाभदायी आहे. आपण विकतचं बाहेरचं कोणतंही प्रोडक्ट घेण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी साहित्यात असे खूप सारे आपल्याला प्रोडक्ट आपण बनवू शकतो, की ते आपल्याला फायदेशीर असतात. बघा बरं, तुम्ही पाहू शकता हे बऱ्यापैकी शिजत आलं आहे. या कोरफडीचा गर पूर्णपणे वितळेपर्यंत जरी तुम्ही शिजवलं, तरीही खूप लाभदायी आहे आपल्या केसांसाठी. आणि जर तुम्हाला गडबड असेल, तर एक 10 मिनटं फक्त शिजवलं आणि याचं पाणी अंघोळ करताना आपल्या केसांसाठी जर वापरलं, तर खूप छान प्रकारे याचा फायदा होतो. आता मी मोठी गाळणी घेतली आहे. आपलं हे सर्व पदार्थ 10 ते 15 मिनटं छान प्रकारे शिजले आहेत. पाहू शकता तुम्ही. आता हे पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. छोट्याशा डब्यात घ्या किंवा कशात कोणत्याही भांड्यात घेतलं तरी चालेल. आता यात आपण मिक्स करणार आहोत तो शॅम्पू. तुम्ही कोणताही शॅम्पू घेऊ शकता. असं काही नाही आहे की तुम्हाला एकच हवा असेल, कोणताही तुम्ही घेऊ शकता. आता या पाण्यात आपण छान प्रकारे हा शॅम्पू ओतून द्यायचा. बघा पाहू शकता. आणि हे चमच्यानं अगदी व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं. याचा फेस खूप छान होतो. याचा वास जरा कडवट येतो कोरफडीमुळे, पण काही हरकत होत नाही. ज्यावेळी आपण शॅम्पू घालतो त्यावेळी त्याचा वास थोडाफार प्रमाणात बदलतो. आणि हा शॅम्पू खूप छान आहे. तुम्ही जर एकदा वापरला तर नक्की तुम्ही परत ट्राय कराल. एवढा सुंदर आणि छान शॅम्पू आहे. विकतचं कोणतंही प्रोडक्ट किंवा कोणतंही तेल वापरण्यापेक्षा आपलं घरच्या घरी बनवलेला शॅम्पू, घरच्या घरी बनवलेलं तेल केव्हाही चांगलं. ओके, धन्यवाद.